फक्त 3 दिवस हा उपाय मी माझ्या केसांसाठी केला आणि माझे केस खांद्यापासून पायापर्यंत लांब झाले. सुरुवातीला माझाही विश्वास बसत नव्हता, परंतु हो, अगदी 3 दिवसातच तुमचे केस वाढायला सुरुवात होतील. कितीही डल झालेले केस असू द्या, झाडूसारखे केस असू द्या, पूर्णतः शायनी होतील, पायापर्यंत लांब होतील, काळेभोर दाटसर होतील. फक्त एकदा हा उपाय करून पहा. हा उपाय करण्यासाठी आपण वापरणार आहोत रोजमेरीची पाने. रोजमेरी ही एक वनस्पती आहे आणि ती केसांसाठी अत्यंत फायदा करते. अगदी जादुई स्वरूपात ती तुमच्या केसांची वाढ करते. तुमचे डॅमेज झालेले जे केस आहे ती पुन्हा रिपेअर करते, घनदाट करते, काळेभोर करते. आणि हो, ज्या व्यक्तींचे टक्कल पडलेले आहे त्यांना तर हे रोजमेरी वॉटर म्हणजे अगदी वरदानच आहे. तुम्ही 100% विश्वास ठेवून हा उपाय करू शकता. बऱ्याचदा केस गळती कशामुळे होते तर आपले टाळू हेल्दी नसते, आपल्या टाळूचं आरोग्य चांगलं नसतं, त्यामुळे आपल्या केसांची मुळे वीक होतात, परिणामी केस गळू लागतात. तर ह्या रोजमेरी वॉटरचा तुम्हाला असा फायदा होणार आहे की तुमचे टाळू मजबूत होणार आहे, हेल्दी होणार आहे, तुमच्या केसांची मुळे देखील दणकट बळकट होणार आहेत, केस गळती ताबडतोब थांबणार आहे. ज्यांचं वयाच्या आधी टक्कल पडायला लागले त्यांनी आजच रोजमेरी वॉटर केसांना लावायला सुरुवात करा. मी खात्री देऊन सांगते की तुम्हाला केस गळतीचा प्रॉब्लेम पुढे सतावणार नाही. आता ही जी रोजमेरी आहे ती तुम्ही ऑनलाईनही परचेस करू शकता. प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा एखाद्या सुपर मार्केटमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात देखील तुम्हाला सहज मिळून जाईल, जास्त महाग नाही. आता ही जी रोजमेरी आहे ती सुकवलेली रोजमेरी आहे आणि याचा वापर करून आपण एक स्प्रे तयार करणार आहोत जो केसांसाठी खूप फायदा करणार आहे, केसांच्या सगळ्या समस्या सोडवणार आहे अगदी चुटकीसरशी. 7 दिवसात तुमचे केस इतके घनदाट होतील, लांब सडक होतील की सगळे तुम्हाला विचारतील की तू केसांना काय लावलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा हेअर स्प्रे तयार करणार आहोत जो बाजारातल्या हजारो रुपयाच्या हेअर स्प्रेला मागे टाकेल. एवढे जादुई गुणधर्म याच्यामध्ये असणार आहेत. सध्या बाजारामध्ये रोजमेरी वॉटर अवेलेबल आहे, परंतु त्याच्यात थोडा का होईना केमिकलचा वापर केलेला असतो. मग आपण हेच घरी का नाही करायचं? घरी हे करून आपण याचा 100 पटीने जास्त फायदा घेऊ शकतो. आता ही जी रोजमेरी आहे ती सुकवून घेतलेली रोजमेरी आहे, याच्यामध्ये कोणताही केमिकल प्रोडक्ट आपण ऍड केलेलं नाही. आता आपल्याला काय करायचंय, 1 ग्लास थंड पाणी घ्यायचंय. इथे मी साध्या पाण्याचा वापर केलेला आहे. बोरवेलचं पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही, त्याने जास्तच केस गळायला सुरुवात होते. 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला ही रोजमेरी घालायची आहे आणि आपल्याला हे मिश्रण अर्ध होईपर्यंत गॅसवर उकळून घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की काही स्त्रियांच्या केसांची जी लांबी आहे ती वर्षानुवर्ष तेवढीच राहते, केस अगदी डल झालेले दिसतात. तर हाच प्रॉब्लेम आपण रोजमेरी वॉटरने सॉल्व्ह करणार आहोत. 100% तुम्हाला फायदा होणार, तुमच्या केसांची लांबी वाढणार, केस काळेभोर होणार. तसेच बऱ्याचदा काय होतं की कपाळाच्या वरती केस विरळ झालेले असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही रोजमेरी वॉटरचा वापर केला तर नवीन केस यायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढा फायदा तुम्हाला या रोजमेरी वॉटरचा होणार आहे. आणि सध्या ट्रेंडिंगलाही आहे की रोजमेरी वॉटर केसांना किती फायदा करतं. मी स्वतः हे वापरून पाहिलं तेव्हा मला कळलं की खरंच रोजमेरी वॉटर आपल्या केसांना खूपच फायदेशीर आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये आपण इथे 2 चमचे रोजमेरी घातलेली आहे आणि हे मिश्रण आपण आता उकळून घेणार आहोत. परंतु त्याआधी आपल्याला याच्यामध्ये अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा आहे. तो पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मी तर तुम्हाला हा सल्ला देईल की तुम्ही पहिल्यांदा रोजमेरी वॉटर केसांसाठी वापरत असाल तर तुम्ही फक्त रोजमेरी आणि पाणी यांचा स्प्रे तयार करा. नंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही मेथी दाण्याचा वापर करू शकता. साधारणतः एक छोटा चमचा, एक छोटा अर्धा चमचा मेथी दाण्याचा वापर मी इथे करणार आहे, कारण मेथी दाणे जे आहे ते हेअर ग्रोथ प्रमोट करतात, तसेच आपलं स्कॅल्प हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. जर तुमच्या टाळूमध्ये केसांमध्ये कोंडा असेल तर तो पूर्णतः निघून जातो, केसांची मुळे घट्ट होतात. यासाठी मी इथे थोडासा मेथी दाण्याचा वापर केलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती 7 ते 10 मिनिटं उकळू द्यायचं आहे, जेणेकरून ते अर्ध होईल. जे आपण पाणी घेतलेलं आहे ते अर्ध होईल आणि रोजमेरीचे पूर्ण गुणधर्म जे आहे ते या पाण्यामध्ये उतरतील आणि याचा आपल्याला भरघोस फायदा होईल. आता हा जो रोजमेरीचा स्प्रे आपण तयार केलेला आहे तो कधी लावायचा, आठवड्यातून किती वेळा लावायचा, त्याच्यानंतर हेअर वॉश करायचं की नाही, या प्रश्नांची उत्तरे मी पुढे देणारच आहे. परंतु त्याआधी माझा हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचला आहे, कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या गावात माझा व्हिडिओ पोहोचला ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पोहोचतो. आता हे जे रोजमेरी आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते आपण उकळवून घेणार आहोत. प्रॉपर आपल्याला ते उकळवून द्यायचं आहे. नुसतं घाई करून मग थोडं उकळलं आणि आपण खाली काढून घेतलं असं नाही करायचं. रोजमेरीचे सगळे गुण त्याच्यामध्ये उतरले तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, केस गळती का होते? कारण आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही, प्रॉपर प्रोटीन आपल्या शरीरामध्ये नसतं, त्यामुळे आपली केस गळती व्हायला सुरुवात होते. बऱ्याचदा रक्ताची कमी आपल्या शरीरात असते, त्यामुळे देखील तुमचे केस गळू शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला आपला आहार चेक करायला हवा की आपण काय खातो आणि आपल्या शरीराला काय आवश्यक आहे. प्रोटीन रिच डाएटमध्ये काय काय घ्यायचं ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्की त्याचं उत्तर देईल.
तसेच केस धुताना देखील आपण प्रॉपर काळजी घेतली पाहिजे. केस धुण्यासाठी गोड्या पाण्याचा वापर करायला हवा आणि केसांमध्ये झालेला गुंता वेळोवेळी काढला तर जास्त प्रमाणामध्ये केस गळती होत नाही. आता हे जे आपलं रोजमेरीचं वॉटर आहे ते प्रॉपर 7 ते 8 मिनिटं उकळलेलं आहे. आणखीन थोडंसं उकळून देऊन आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे रोजमेरीचं वॉटर गाळून घ्यायचं आहे. रोजमेरीचं वॉटर तयार केल्यानंतर साधारणतः त्याचा रंग गुलाबी आणि लाल यासारखा दिसतो. आता हे जे रोजमेरी वॉटर आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण हे थंड होऊ द्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं हे थंड करायचं आहे आणि मग त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून आपल्याला हे केसांवरती स्प्रे करायचं आहे. आता हे पाणी केसांसाठी आठवड्यातून किती वेळा वापरू शकतो? आपण रोजमेरी वॉटरचा वापर केसांसाठी आठवड्यातून 3 वेळा करू शकतो. हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही हे केसांवरती डायरेक्ट स्प्रे करू शकता. त्यानंतर तुम्हाला केस धुवायची गरज नाही, परंतु तुम्हाला थोडीशी मसाज करायची गरज आहे. हे वॉटर जेव्हा तुम्ही केसांवरती स्प्रे कराल तेव्हा तुमच्या केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा, जेणेकरून हे जे रोजमेरी वॉटर आहे ते केसांच्या मुळापर्यंत पोहोचेल आणि केसांची मुळे मजबूत होतील, दणकट होतील आणि तुमची केस गळती कायमची थांबेल. अशी जी स्प्रे बॉटल आहे ती तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता आणि याच्या मदतीने तुम्ही केसांवरती स्प्रे करू शकता. खूप छान पद्धतीने केसांवर स्प्रे केला जाईल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही रोजमेरी वॉटर केसांना लावू शकता. जास्त दिवस लावलं तरीही चालेल. आता हे जे रोजमेरी वॉटर आपण तयार केलेलं आहे हे तुम्ही आठवड्याभराचं एकदा तयार करून ठेवू शकता. त्यापेक्षा जास्त तुम्ही तयार करू नका, कारण फ्रेश तयार केलं तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल. हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता, परंतु केसांना लावायच्या आधी तुम्हाला हे फ्रीजमधून 1 तास आधी बाहेर काढावं लागेल, कारण तुम्ही डायरेक्ट फ्रीजमधून काढलेलं केसांना लावलं तर तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता आहे. आता या पद्धतीने मी हे रोजमेरी वॉटर स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं आहे. केसांच्या मुळांना व्यवस्थित पोषण मिळेल या पद्धतीने केसांची मसाज करायची आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढा फायदा तुम्हाला या रोजमेरी वॉटरचा होणार आहे. तुमचे कितीही डल झालेले केस असू द्या, कितीही खराब झालेला स्कॅल्प असू द्या, पुन्हा पूर्ववत होईल. या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला की तोटा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, हाईप करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.